धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या पाडिसे भक्तजना। अंबऋषीसाठी जन्म सोशियेले, दृष्ट निर्दालिले किती एक। धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोलसाच करी। तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, होय नारायण दया सिंधू। अंबऋषीसाठी जन्म सोशियेले, दृष्ट निर्दाळिले कित्येक। विठ्ठल विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरु। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपानि मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, हा 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 हा। पांडुरंगा करू प्रथम नमन, हा हा हा। पांडुरंगा
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवीती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो लागी सेवक सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशियले दृष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. या आदर्श संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. या संत परंपरेमध्ये आदर्श परंपरा त्यात आदर्श संत. एक आदर्श संत जीवन असं आहे की कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहू निवासी तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्य या नियमाप्रमाणे अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूजनीय भास्कर गिरीजी महाराज व परमपूजनीय माधव गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परण गुरुवर्य माणिक महाराज डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व गावकऱ्यांच्या उत्साहाने सर्व गावकरी वारकरी माळकरी आणि टाळकरी या सर्वांच्या आनंदाने सुरू असणारा या मारुतऱ्याच्या सुंदर अशा प्रांगणामध्ये हा सप्ताह आणि ही नामसंकीर्तनाची सेवा या पर्वकाळाच्या निमित्ताने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. मी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाचे एकदा आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मृदुंगाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्त पॅरण गिरिजीनाथ महाराज जाधव असतील, महाराजांनाही वंदन.
आदरणीय श्री हरिभक्त परायण गायनाचार्य बाबासाहेब महाराज सातपुते महाराजांच्याही चरणारविंदी नतमस्तक. आदरणीय श्री हरिभक्त परायण गायनाचार्य नंदू महाराज भगत महाराजांनाही वंदन. फार गोड चाल गायली. एकदा आमच्या गायनासाठी जोरदार टाळ्या वाजवून एका गायकांसाठी. सर्वांना वंदन. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमच्या काकडवाडीवरून आलेले आमचे कासार महाराज, आमचे शेजारच्याच गावचे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करेल. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि इतर सर्वच गायनाचार्य माऊली असतील, गावातलं ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ. आता मी पहिल्यांदा आपल्या गावात आले, सर्वांचा नामोल्लेख मला माहीत नाही, पण समस्त गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी म्हणजे त्याच्यात सगळे आहे. सगळ्यांना वंदन. वेणेकरी बाबा, हार्मोनियम वादक आमचे चोपदार, इतर सर्व वारकरी वैष्णव आपल्या गावातले, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने आणि तपाने, अधिकाराने मोठे असणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, कीर्तनकार, सर्व वैष्णवांच्या चरणारविंदी नतमस्तक. आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची उपस्थिती फार लागली नाही का, म्हणून तुम्हा सर्वांना वंदन. पुरुष मंडळींना वंदन. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या पांडुरंगाची थोड्या वेळ सेवा. विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराला येण्याचं कार्य किंवा प्रयोजन सांगतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, तू धर्माचं रक्षण करण्याकरिता अवतार घेसी, याच्याकरिता परमात्म्याचं येणं. आपुल्या पाळीसी भक्तजना, ज्याचं भक्तांवरती नितांत प्रेम, प्राणापेक्षाही त्याला आवडतात असे भक्त, त्यांचं रक्षण करण्याकरिता येतो. असा एक भक्त अंबरीश, त्याच्याकरिता हे 10 जन्म, त्याला मिळालेला शाप आपल्यावरती घेतला आणि मग हे 10 अवतार धारण केले भगवंताने. कोणाकरिता? भक्ताकरिता. एवढी भक्ताची आवड परमात्म्याला आहे. अनेक दृष्टांचं निर्दळन केलं, म्हणून देवा तू धन्य आहे, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. कृपा सिंधू आहे, तुला कृपा सिंधू म्हणतील. फक्त आपोला तू बोल साच करी. गीतेमध्ये तुझे वर्णन केलेलं आहे, जे आश्वासन दिले, आपोला तू बोल साच करी, तुझे बोललेलं आहे ते खरं कर. कारण तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, पुराण तुझं वर्णन करतात. होय नारायणा दया सिंधू, आमच्याकरिता तो दया सिंधूच आहे. होय नारायणा दया सिंधू. विठ्ठल विठ्ठल. आणि आजचा दिवस म्हणजे आनंदाचा, महत्त्वाचा, उत्साहाचा आहे. कारण भगवान प्रभू श्री रामरायाचा प्राकट्य दिवस अर्थात पर्वकाळ. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. वारकऱ्याकरिता हे 5 पर्वकाळ सांगितलेले आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमोत्तमी, शिवरात्र. हे 5 पर्वकाळ वारकऱ्याने हे करावे. एकादशी सारखं व्रत आहे. आणि म्हणून आजचा हा पर्वकाळ आहे. ज्या प्रभू रामाने सगळ्या विश्वाला सुखी केलं, किंवा ज्या रामाच्या आगमनानं, ज्या रामाच्या नामानं सगळं जग सुखी होतं. झाले राम राज काय उणे आम्हासी, झाले राम राज काय उणे आम्हासी, झाले राम राज उणे आम्हासी, झाले राम राज उणे आम्हासी. धरणी धरी गाई बोळला म्हैसे, धरणी धरी गाई बोळला म्हैसे, राम वेळो वेळावे गाभोये, राम वेळो वेळावे गाभोये. धरणी धरी गाई बोळला म्हैसे, गाई बोळला म्हैसे, राम झाले राम राज काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैसे,
राम वेळोवेळा मी गावोवे दळिता कांडिता जेविता गे बाये स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिले आपोळे तया गर्भवासी येणे जाणे खुंटाले राम वेळोवेळा आम्ही गावोवे दळिता कांडिता जेवी तागे बाई या प्रभू रामरायाचं ज्या प्रभू रामाच्या नामात सगळं सुख आहे आमचं सगळं जीवन भगवंताच्या ह्या नामाने सुखी होतं तुका म्हणे रामे सुख दिले आपोले तया गर्भवासी येणे जाणे गुंटले म्हणून आम्ही भाग्यवान आहोत अशा भूमीत जन्माला आलो रामाच्या भूमी आपण रामाच्या आहोत माझं तर नेहमी सांगणं असतं ज्याच्या जीवनात राम नाही त्याचं जगूनही काही काम नाही राम नसेल तर काय आपल्या जीवनात खरंय विठ्ठल विठ्ठल म्हणून हा प्रभू रामाचा अवतार कार्याचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी माध्यान्नासी दिनकर पळभरी राहे स्थिर धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा नाही कौशल्यसी भान गर्भी आले नारायण अयोनी संभव प्रगटला राघव नामा म्हणे डोळा पाहिन भुवन त्रयपाळा दुपारचं कीर्तन झालं नाही म्हणून आता माझं कर्तव्य आहे थोडं जन्माचं सांगून पुढे चालायचं विठ्ठल विठ्ठल आपण अभंगाकडे चिंतन करूया तुकाराम महाराज भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन करतात या विश्वात एक जीवात्मा आहे दुसरा महात्मा आहे आणि तिसरा परमात्मा आहे जीव हा जन्माला येतो संत देखील येतात आणि परमात्मा हा प्रगट होतो जीव जन्माला येतो संत अवताराला येतात आणि परमात्मा हा प्रगट होत असतो जीव का येतो बरं जीवाचं येण्याचं कारण सांगितलं अगा कर्मी जे उरावे तैते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका संतांनी त्याची अनेक कारणं सांगितलेली आहे त्या जीवाचं पूर्वजन्मातलं काही संचित कर्म किंवा मरणाच्या वेळेला त्याला त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली वासना वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप आणि जन्मा येणे घडे पातकाचे मूळ याच्यामुळे आपण जन्माला आलो आणि ते जन्माला आल्यानंतर सुख दुःख भोगतोच भोगतो न घडे संचिता वाचवणे आमच्या कर्मानुसार आम्ही भोगतोय अर्थात जीव का आला पूर्वजन्माचं काही संचित कर्म पाप वासना जीव याकरिता आला आणि दुसरे आहे महात्मा म्हणजे संत संत कशाकरिता आले तर संतांचं येण्याचं कार्य एकच आहे तुका म्हणे मज धाडिले निरोपा उपकाराकरिता संतांचं येण्याचं कार्य येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी शोधोनिया आले संत हिताहित जगाचे आणि दुसरंही कारण सांगितलं धर्माचे पालना
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नामाचा महिमा वाढवण्याकरिता नामापर्यंत सगळ्या विश्वाला पोहोचवायचं अर्थात उद्धरावया आले दीनजन जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती काळी दोन असल्यामुळं काही चालणार नाही पांढरी दोन बरं होतं ठीक आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हो आपलं फार भाग्य आहे मी नेहमी सांगत असते कीर्तनात सुरुवातीला की अशा भूमी जन्माला आलो जिथं पांडुरंगासारखा देव आहे चंद्रभागेसारखा तीर्थ आहे हां ज्ञानोबारायांसारखी माऊली आई लाभली तुकोबारायांसारखे साधू पुरुष आहे आणि अशा भूमी जन्माला आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो पवित्र देकुळा बाबा तो दे हरीचे दास जन्म घेतले हरीचे दास जन्म घेतले देकुळा बाबा पवित्र ते कुळ पावन तो देश का जेथे हरीचे दास जन्म घेते अशा भूमी जन्माला आलो आणि आपलं मोठं भाग्य आहे की संतांचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालंय ते संतांनी वाटलंय तुम्हाला मला आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने सगळं मिळेल हो पण संत सहज नाही मिळत सुंदरदासांनी फार गोड वर्णन केले तात मिले पुनिमात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजराज मिले सब साज मिले मना वांछित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई सुंदर और मिले
सुख संत समागम दुर्लभ भाई संत समागम दुर्लभ भाई चांगली पत्नी चांगला मुलगा धन संपत्ती ऐश्वर अगदी मुख्यमंत्री पदापासून अगदी सरपंच पदापासून शेवटचं कोणतं पद आहे तिथपर्यंत लोक मिले सुरलोक मिले विधी लोक मिले वैकुंठही जाई वैकुंठाचंही पद मिळेल पण त्याच्याही पेक्षा सुंदरदासजी म्हणतात सुंदर और मिले सब सुख याच्याही पेक्षा काय असेल जगात सुखी अहो तेही मिळेल पण संत समागम दुर्लभ भाई संताची भेटी संत संगती फार दुर्लभ आहे मी म्हणते आपलं भाग्य अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत अवघड आहे अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली एक वेळ देव भेटेलो पण संत भेटणं जरा अवघड आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्याला ज्ञानोबारायच्या रूपात ज्ञानेश्वरीच मिळाली गाथ्याच्या रूपात तुकोबारायांच्या रूपात गाथाच मिळाला आपलं भाग्य आहे असो माझा विषय असा होता की संत येतात कशाकरिता जगाच्या कल्याणाकरिता संतांचं अवतार कार्य जगाकरिता आपण काही कर्मामुळे जन्माला येतो आणि परमात्मा कशाकरिता येतो त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरण धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घे धर्म रक्षावया अवतार घे आपुल्या पाडीसी भक्ताचा आपुल्या पाडीसी भक्ताचा अंबरुषी साने अंबरुषी साने धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वर्णन करतात धर्म रक्षावया अवतार घेसी परमात्मा भगवंता धर्माचं रक्षण करण्याकरिता आपला अवतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि
परमात्मा येतो. ज्ञानोबरांनी देखील धर्म सांगितलाय. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याला धर्म काही कळतच नाही ना, त्याने काय करायचं? धर्म म्हणजे काही कळतच नाही. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीत. पण काही ना काहीच कळत नाही, मग त्याने एक करायचं. कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. भगवंताचं फक्त नाम उच्चारण करा, हे धर्म. त्या धर्माचं रक्षण व्हावं, कारण हे सगळं विश्व धर्मावर तर टिकून आहे. शंभू राजाने प्राण सोडला हो, पण धर्म नाही सोडला. धर्म तरी का सोडावा आपण? कुणीतरी एक साधू एका जंगलातनं चालले होते आणि त्या जंगलाला अचानक आग लागली. काय अचानक जंगल पेटलं काय माहिती. सगळे पक्षी आपला प्राण वाचवण्याकरिता जीवाच्या आकंतन धावताय, बाहेर पळताय. एक पक्षी त्या झाडावर बसलाच होता. साधू ज्या झाडाच्या जवळ उभे आहे त्या झाडावर एक पक्षी, आणि तो तिथंच बसलेला आहे. तो काही ओढून जात नाही. आता त्या झाडाला आग लागली, ते झाडही पेटलं, तरी तो पक्षी तसाच बसलेला. त्यावेळेला साधूने त्याला उपदेश केला. आग लगी है पेड़ को, जलने लगे है पाथरे. आग लगी है पेड़ को, जलने लगे है पाथरे. क्यों बैठा है पेड़ पर, उड़ जा हवा के साथ रे. त्या साधूनं उपदेश केला त्या पक्षाला, बाबा रे, झाडाला आग लागली. आग लगी हे पेड़ को, जलने लगे हे पाथरे. झाडं जळून चाललंय, मग तू तरी कशाला बसला, जा ना उडून. त्या पक्षाने फार गोड उत्तर दिलं. मी धर्म आला म्हणून मला आठवलं म्हणून सांगेल. पक्षाने उत्तर फार गोड दिलं. पक्षी म्हटला, साधू बाबा, फल खाये इस पेड़ के, फल खाये इस पेड़ के, गंदे किए थे पाथरे. फल खाए इस पेड़ के, गंदे किए थे पाथरे. अब यही धर्म है मेरा, कि जल जाऊं उसके साथ रे, कि जल जाऊं उसके साथ रे. त्या पक्षाने उत्तर दिलं. पक्षी म्हटला, मी झाडाची फळं खाल्ली. फल खाये इस पेड़ के, ते झाडाच्या आसऱ्याला राहिलो, घरटं बनवलं, माझी लेकरं वाढली, संसार झाला, आणि तिथंच विष्ठा टाकली. गंदे किए थे पाथरे. आता माझा धर्म मला असा सांगतो की अब यही धर्म हे मेरा, की जल जाऊ उसके साथरे. ते जळतंय ना, त्याचे माझ्यावर फार उपकार आहे. हां, अब यही धर्म, धर्म सांगतोय तो पक्षी. जल जाव उसके साथरे. झाड जळतंय, मलाही जळायचं आहे. माणसाने प्राण गेला तरी चालेल, पण धर्म सोडता नको. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे संत महात्मे धर्माचा प्रचार करतात, धर्म सांभाळतात, धर्म टिकवतात. अशा संत धर्माचं रक्षण करतात. त्यांच्या रक्षणाकरिता मी आलो. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म सोडायचा नाही. रामायणामध्ये असा मुद्दा आला, रावणाने जाग केलं कुंभकर्णाला. कुंभकर्णाला जाग केलं. कशाकरिता केलं? रावण म्हटलं, हे पहा, आपल्याकडं सगळं वानर सैन्य आलंय, रामाचं सगळं वानर सैन्य आलंय, ते मारायचं आहे आणि तुला तेवढं काम करायचं. कुंभकर्ण म्हटलं, वानर मारायची? म्हणे हो. काही नाही, एक हातात वानर घेतलं, दाबलं का फेकलं, दाबलं का फेकलं, असे वानर तो मारू लागला. एक वानर त्याच्या हातात असं आलं की त्याचं नाव होतं गंधमादन. त्याचा सुगंध आला. सुगंध आला आणि कुंभकर्ण म्हटलं, अरे तुझ्या शरीराचा सुगंध येतो? म्हणे हो. मग मी तुला सोडून देतो, तुला काय मारत नाही, पण तसं फुकट नाही सोडणार. मग काय करायचं? म्हणजे तू आता रामाचा आहे ना, फक्त पार्टी बदलायची, म्हणायचं मी रावणाचा. जमेल का? त्या गंधमादनाला काय म्हटलं, रामाचा आहे ना, म्हण की मी रावणाचा आहे, तुला लगेच सोडून देतो. ते वानर काय म्हटलं माहिती का, मी मरण, पण रामाचा होऊनच मरण, रावणाचा होऊन जगण्यात मला काही अर्थ नाही. याला म्हणतात निष्ठा. हे निष्ठा. बाबा सध्या निष्ठेच्या बाबतीत निष्ठा चालले, काही खरं नाही, निष्ठा चालले. आपली निष्ठा एवढी नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. अहो, हा एक स्वधर्म आहे स्वतःचा.
भक्तांचा स्वधर्म, अर्थात हा धर्म सोडायला कामा नको. ज्या धर्माच्या रक्षणा करता हा परमात्मा प्रगट होतो, अवताराला येतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, एवढ्या करिताच नाही, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरिता येतो. विठ्ठला त्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही, भक्तच आवडतात. नावडे वैकुंठ श्रीराचा सागर, धरोनी अंतर राहे दासा. भक्त त्याला फार आवडतात, त्याला दुसरं तिसरं काही न आवडता. तुकाराम महाराज ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याकडे जायचे, दर्शन घ्यायचे, खूप ऋण झालं आणि तुकाराम महाराज आले. पांडुरंगाला वाटलं मागावं काहीतरी मागावं, म्हणून भगवंतांनी सांगितलं, तुकोबा अहो फार ऋण झालं सेवेचं, मागा काहीतरी. तुकाराम महाराज म्हटले, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, मागणं आमचा स्वभावच नाही, आम्ही मागणार नाही. देवानी सांगितलं काहीतरी मागा. अनेक वेळेला ज्या वेळेला झालं, देव म्हटले, मी देऊ का? मग काय मी काही देऊ का? तुका म्हटले, काय देणार तुम्ही? भगवंतांनी सांगितलं, वैकुंठ देऊ का माझं? वैकुंठ. तुकाराम महाराज म्हटले, देवा तू ते सोडून इथं आला, मला कशाला तिथं पाठवतो? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अहो तिथं सोडून इथं आला ना, आणि आम्ही वैकुंठवासी, आम्ही तिथूनच चालू आहे ना, आम्हाला वैकुंठ नको. अर्थात भगवंताच्या आवडीचा हा भक्त, आणि भक्ताला भगवंत एवढा आवडतो की तो भगवंत भक्ताकरिताच येतो. आपुल्या पाळीसी भक्तजना. कोणी आज रामनवमी आहे म्हणून मी रामाचंच वर्णन करेल. राम, कोणी म्हणत असेल की रावणाचा वध करण्यासाठी रामाचा अवतार, काही म्हणणं की रावणाला मारण्याकरिता राम येत असेल, किंवा रामाचा अवतार करी असेल. रावणाला मारायचं, नुसतं रावणाला मारण्याकरिता जर राम येत असेल तर रावणाला मारण्याकरिता यायची गरज नव्हती. एखादा कोरोना समजा लंकेत पाठवला असता तर रावण तसाही मेला असताना. नुसतं रावणाला मारण्याकरिता यायची काय? नुसतं रावणाकरिता नाही, रावण तसाही मेला असता. एखादा कोरोना लंकेत सोडला असता, रावण तसाही मेला असता. हो, रावण तसाही मेला असता, पण शबरीची बोरं कोणी खाल्ली असते? रावण तसाही मेला असता. केवटच्या नौकेत कोण बसलं असतं? रावण तसाही मेला असता. जटायूचा उद्धार कोणी केला असता? रावण तसाही मेला असता. खारुताईच्या पाठीवरनं हात कोणी फिरवला असता? रावण तसाही मेला असता. सुग्रीवाची भेट कोणी घेतली असती? मला अनेक सांगता येईल. रावण तसाही मेला असता. तुमचं माझं कल्याण कोणी केलं असतं? विठ्ठला रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा देवही नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन ना जाये. रामासारखा देव नाही. हो, रामासारखा देव नाही, रामासारखा राजाही नाही. सगळ्या प्रजेकरिता आपल्या स्वधर्माचा किंवा आपल्या घरातल्या कुणाचा त्याग करा, आपल्याही सुखाचा त्याग करायला तयार होणारे राजाराम. का? प्रजेच्या सुखाकरिता. रामासारखा राजाही नाही, रामासारखा पुत्र नाही. राजा दशरथांनी सांगितलं, रामा 14 वर्षाचा वनवास आहे बरं. आता राम असं म्हटलेच नाही, बाबा मला का वनवास, मी तर मोठा आहे, मी आता राजगादीवर बसणार होतो, मला वनवास का बाबा? असा उलट शब्द रामाने उच्चारला नाही, आनंदाने स्वीकारलं. वनवासाला जायचं ना बाबा, मी आनंदानं वनवासाला जातो. रामासारखा पुत्र नाही. विठ्ठल विठ्ठल. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्रही नाही. सुग्रीवाची भेट घेतली, सुग्रीवाला किष्किंधा नगरी गेली. रामासारखा मित्रही नाही आणि रामासारखा शत्रूही नाही, रामासारखा भाऊ नाही. राम ज्या वेळेला वनवासाला आले आणि त्या नगरामध्ये वनामध्ये प्रवेश केला रामाने, वनात आले. आता वनवासच आहे, वनात आले. वनदेवीनं रामाचं स्वागत केलं. रामा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीराम माझ्याकडे आले. वनातली वनदेवी. राम आल्यानंतर त्या वनातल्या सगळ्या वृक्षांना आनंद झाला. वेली वृक्ष, दशरथ नंदन राम आमच्याकडे आले.
राम आल्यावर सगळ्यांना आनंद झाला आणि त्या वनदेवीने प्रश्न विचारला. फार गोड कथा आहे. वनदेवी म्हटली, रामा, दशरथ नंदन तुम्ही राजगादीवरती बसायची सवय, 5 पक्वानाचं भोजन खायची सवय, आणि या वनात कसे राहणार तुम्ही? रामाने सांगितलं, राहील मी. कसे राहणार रामा? राम म्हटले, गवताची गादी करून झोपेल, काहीतरी कंदमुळे फळं खाऊन जगेल, काहीतरी छप्पर झोपडी लाकडाची बनवून राहील, असं मी वनात राहील. मी काही सेवा करू का रामा? काही सेवा करू तुमची? त्यावेळेला वनदेवीला सांगितलं रामाने, नाही, माझी काही सेवा करू नका. मग मला वनवास आहे ना, मलाच भोगू द्या, माझी सेवा मीच, काहीतरी सांगा ना. रामाने सांगितलं, एक काम कराल का? काय? मी ज्या रस्त्यानं आलो ना, त्या रस्त्यात फार काटे आहे, सगळे काटे स्वच्छ करा. वनदेवीला काय काम सांगितलं? सेवा. रस्त्याचे काटे स्वच्छ करा. वनदेवी म्हटली, रामा, तुमची आज्ञा, सगळे काटे स्वच्छ करते, पण माझा एक प्रश्न आणि शंका आहे. काय शंका? प्रश्न असा आहे की तुम्ही आता ज्या रस्त्यानं वनापर्यंत चालत आलात, तुम्हाला 14 वर्षाचा वनवास आहे, लगेच तर तुम्हाला त्या रस्त्यानं मागे जायचं, मग काटे का स्वच्छ करायचे? रामाने सांगितलं, मी आलोय, पण मी आलो तेव्हा भरत घरी नव्हता, आणि भरताला जर समजलं की माझा राम वनवासाला गेला, भरत मला शोधत शोधत येईल आणि भरताच्या पायाला काटा भरता कामा नये, म्हणून सगळे काटे स्वच्छ करा, एकही काटा ठेवू नका. रामा, वनदेवीनं पुन्हा विचारलं, भरत, रामाचा भाऊ भरत एवढा नाजूक आहे? राम ज्या रस्त्यानं आले, ज्या काट्यांवरनं आले, जे काट्याचं दुःख सहन केलं, ते भरत नाही का सहन करू शकत? राम म्हटले, तसं नाही. वनदेवीला सांगितलं, तसं नाही, माझा भरत म्हणजे वज्र आहे, वज्रासारखा आहे, वज्र आहे आणि काटा त्याला सहन होणार नाही. वनदेवी हुशार, ते म्हटले, वज्रासारखा आहे आणि काटा सहन होणार नाही. रामाने सांगितलं, तसं नाही, माझा भाऊ भरत ज्या वेळेला रस्त्याने येईल, त्याच्या पायात काटा भरेल, काटा भरल्यानंतर त्याला वेदना होतील, डोळ्यातनं पाणी येईल, काय येईल? त्याला काटा भरला आणि त्याला वेदना झाल्या म्हणून नाही येणार. माझा राम ह्या काट्यावरनं गेला, माझ्या रामाला किती काटे भरले असतील, या वेदना माझ्या भरताला सहन होणार नाही. काही मातेमुळं माझ्या रामाला किती दुःख भोगावं लागलं, माझ्या भरताला कळता कामा नाही, रामाचं दुःख भरताने पाहता कामा नाही, म्हणून सगळे काटे स्वच्छ करा. विठ्ठला सगळे काटे स्वच्छ करा. रामासारखा भाऊ नाही. शेवटी सांगून मी पुढे चालेल, रामासारखा शत्रू नाही. रावणाचा वध झाल्यानंतर रावणाची पत्नी मंदोदरी धावतच आली होती. रावणाचा वध झाला, रावण मेला. मंदोदरी एक महान पतिव्रता आहे. मंदोदरीचं नाव पतिव्रतेच्या यादीत होतं बरं. स्वरधरा. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तथा पंचकन्या स्मरेन नित्यम महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या 5 पतिव्रता स्त्रिया, ह्या 5 पतिव्रता स्त्रियांचं जो पुरुष सकाळी उठून स्मरण करतो, त्याचं सगळं पाप जातं. महापातक नाशनम. ती मंदोदरी आली. कुणी मारलं रावणाला? कुणी मारलं विचारू लागली. कोणीतरी सांगितलं, तिकडे राम बसले, रामाची पाठ दिसते, रामाचं मुख दिसत नाही. मंदोदरी गेली आणि मंदोदरीची सावली रामाच्या अंगावर पडली. रामाने पाहिलं, बांगडीचा आवाज आला, कोणीतरी स्त्री आहे, पतिव्रता आहे, म्हणून उठून वंदन केलं रामाने. कोणाला? मंदोदरीला. उठून वंदन केलं. मंदोदरीला विचारलं, कोण महात्माता? त्यावेळेला तिने गोड उत्तर दिलं, मी रावणाची पत्नी आहे, अर्धांगिनी. रामाने सांगितलं, मला क्षमा करा, मारलं नसतं, मी मारलं नसतं, पण अधर्माच्या मार्गाने गेला म्हणून मारावं लागलं, जे करणं नको होतं ते केलं म्हणून मारावं लागलं, मला क्षमा करा. मंदोदरीचं वाक्य फार गोड आहे. माझ्या नवल्याला मारलं म्हणून जाब विचारायला नाही आले. काय म्हटली? मंदोदरी रामाला सांगते, माझ्या पतीला मारलं म्हणून तुमच्याकडे काही तक्रार घेऊन आलेली नाही. मग मी हे पाहायला आले होते की 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवणारा रावण, त्याच्याकडे असा कोणता दुर्गुण आहे, आणि हा राम आहे की रामाकडे असा कोणता सद्गुण आहे की रामाने रावणाला मारलं आणि रावणाला मरावं लागलं. राम म्हटले, पाहिलं. काय सद्गुण दुर्गुण आहे? मंदोदरीचं वाक्य फार गोड आहे, ऐका. मंदोदरी म्हटले, ज्याच्या एवढ्या स्त्रिया असताना देखील, एवढ्या पत्न्या असताना देखील सामर्थ्यवान आहे तो. 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवणारा रावण,
आईसाठी भगवान शिवांकडनं आत्मलिंग आणणारा रावण, तो रावण एवढा बलशाली होता, त्याच्याकडे एवढ्या पत्न्या असताना देखील दुसऱ्याची पत्नी पळून आणतो, हा दुर्गुण त्याच्यात. एवढ्या पत्न्या असताना देखील दुसऱ्याची स्त्री हरण करतो, हा दुर्गुण त्याच्यात आहे. आणि रामा, एक राम असा आहे की एक परस्त्रीची सावली जरी अंगावर पडली तर राम उठून वंदन करतो, हा सद्गुण रामात आहे आणि तो दुर्गुण रावणात आहे. म्हणून रावणाला मरावं लागलं, रामाचा विजय झाला आणि रावणाचा पराजय झाला. आता मला एवढंच सांगायचं आहे, आपण रावणाच्या बाजूनं वागायचं की रामाच्या आदर्शाने वागायचं हे आपण ठरवायचं. विठ्ठल शेवटी सांगेल जाता जाता की मंदोदरी मंदोदरी, मी आज रामच सांगणार आहे. तुम्हाला कंटाळा वगैरे आला का? माझ्याकडून काय हसायची अपेक्षा करू नका, कारण बरेच लोकांना हसणं आवडतं. काय काय माणसं कीर्तन झाले, आज काय कीर्तन बरं नाही झालं, शेजारचं म्हणतो काय हसवलंच नाही बाईने. हसण्यासाठी कीर्तन नाही, आपल्या आत्मकल्याणाकरिता कीर्तन आहे. ऐका, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. कथा कीर्तन करावं, भगवंताचं गुणगान करावं, संतांचं गुणगान करावं, हा कीर्तनाचा नियम आहे. संप्रदाय आम्हाला हे शिकवतं, आम्हाला हे सांगतं. म्हणून राम घर किती सुंदर बनवायचं, रामायण पहा मग सुंदर बनवा. मंदोदरीने राम नावाची रांगोळी काढली घरासमोर. रावणाला बाहेरून त्याला भरता राग आला, राम वाचलं त्याने, तर म्हटलं माझ्या शत्रूचं नाव काढलं. बापरे, कोणी काढलं? सगळ्यांनी सांगितलं मंदोदरीने काढलं. धावतच गेला रावण. रावण म्हटलं माझ्या शत्रूचं नाव कशाला काढलं? ते म्हणे कुठे आहे तुमचा शत्रू, कुठे? हे काय राम, माझ्या शत्रूचंच नाव काढलं ना, कुठे राम? हे काय राम म्हणे. 2-4 वेळेला राम म्हटला बिचारा, हे काय राम, हे काय राम असं करू लागला. मंदोदरी म्हटले तुमचा शत्रू नाही. मग राम म्हणजे रावण आणि मग म्हणजे मंदोदरी. राम म्हणजे त्यालाही राग यायला नको आणि आपलंही रामाचं भजन घडावं. एक घरात आनंद कसा निर्माण करायचा, घर सुंदर कसं बनवायचं, एका स्त्रीकडनं शिकावं. रामायणाकडे पहा, असा हा आदर्श राम. हा राम, प्रभू राम कशाकरिता अवतार कार्य, धर्माच्या रक्षणाकरिता, दृष्टांचं निर्दळन करण्याकरिता आणि आपल्या भक्ताच्या रक्षणाकरिता. विठ्ठल तुकाराम महाराज धर्माच्या रक्षणाकरिता परमात्म्याचा अवतार, ठीक आहे. आपुल्या पाळीसी भक्तजना, भक्ताचं रक्षण करणे. पण परमात्मा तर एवढा मोठा आहे, विष्णू जगाचा त्रैलोक्य साम्राज्याचा चक्रवर्ती तो परमात्मा आहे. आणि मग परमात्म्याकडे एवढी माणसंही कामाकरिता, मग भक्ताच्या रक्षणाकरिता परमात्मा काय येतो? इतर माणसांकडनं कामं का करून घेत नाही? जसा एखादा श्रीमंत माणूस असतो, त्याला शेतातली कामं, घरातली कामं, नोकर नेमलेले असतात, फक्त पैसे द्यायचे आणि कामं करून घ्यायचे. भगवंताकडे एवढे सेवक आहे, भगवंत त्या सेवकांना का पाठवत नाही? असाच प्रश्न एकदा बादशहाने बिरबलला विचारला होता की भगवंत कशाकरिता येत असेल, सेवक का पाठवत नाही? बिरबल म्हटला 8-10 दिवसानं सांगतो. बिरबलने काय केलं, राजाला सांगितलं, राजेसाहेब बादशहाला सांगितलं आपल्याला जरा फिरून यायचं आहे. म्हणून नदीपर्यंत आले आणि 2-4 दिवस आधी एका दासीला सांगून ठेवलं होतं, चांगले 4-5 पोहणारे बरोबर ठेवायचे. 4-5 चांगले पोहणारे बरोबर ठेवा. एक राजकुमाराचा सुंदर असा पुतळा बनवून घ्या त्या नावेमध्ये आणि मध्यभागी बरोबर नाव गेली की पाण्यात नदीत त्या पुतळा दासीला सांगायचं, फेकायचा आणि म्हणायचं राजकुमार बुडाले, राजकुमार, मोठ्याने ओरडायचं. राजेसाहेब काय झालं, चला फिरायला जायचं आपल्याला, जरा फिरून येऊ, फेरफटका, चला. बसले त्या नावेमध्ये. 4-5 पोहणारे होते, चांगल्या पोहणारे, आणि दासीला बरोबर खुणवलं. बिरबलाने सांगितलं आता पुतळा टाका पाण्यात. दासीनं टाकलं, मोठ्याने ओरडायला लागली, राजकुमार बुडाले, राजकुमार बुडाले. राजाने मागचा पुढचा विचार न करता राजाने स्वतःच पाण्यात उडी टाकली. राजाने स्वतःच पाण्यात उडी टाकली. राजाला एवढं पोहता येत नव्हतं, त्या बाकीच्या पोहणाऱ्यांनी राजाला वर काढलं आणि तो पुतळाही वर काढला. आणि मग राजा पाहिलं, अरे हा तर पुतळा आहे. बिरबल ऐसा क्यों किया? राजा मोठ्याने ओरडला, ऐसा क्यों किया? त्यावेळेला बिरबलने उत्तर दिलं, आपको समझाने के लिए किया. तुम्ही प्रश्न विचारला होता की देव भक्तांना रक्षण करण्याकरिता सेवक का पाठवत नाही, देव स्वतः का येतो?
महाराज राजकुमार बुडाले हा शब्द ऐकता क्षणीच आम्ही होतो ना बाजूला, आम्हाला का नाही पाठवलं, तुम्ही का उडी टाकली? मला भानच राहिलं नाही म्हणे. काय? मला भानच राहिलं नाही, माझा मुलगा गेला म्हणून मला तुम्हाला सांगायचं भान राहिलं नाही. मग तसाच देव आहे, त्याला कुणाला सांगायचं भान राहत नाही. कोठे न पाहता उडी घाली अवचिता, काहीच पाहत नाही, त्याला भान राहत नाही, देह भान हरपून जातो आणि भक्ताकरिता धावून येतो. विठ्ठल असा परमात्मा धर्माचं रक्षण आणि आपल्या भक्ताच्या रक्षणाकरिता धावून येतो. आणि तुकोबराय म्हणतात अशा भक्ताचं काय कार्य करतो? अभंगाचं दुसरं अंबरुषीसाठी जन्म सोचिले, अंबरुषीसाठी जन्म सोचिले, अमरुषाटी जन्म जोडले, अमरुषाटी जन्म जोडले, अंबरुषीसाठी जन्म सोचिले, अंबरुषीसाठी जन्म सोचिले, अमरुषाटी जन्म जोडले, अमरुषाटी जन्म जोडले. अंबरुषीसाठी जन्म सोशियेले, दृष्ट निर्दाळिले किती एक. असे किती दृष्ट आहे, किती दुर्जन आहे, त्यांचं निर्दळन परमात्म्यानं केलं. आम्हासाठी अवतार मच्छ कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. यांच्याकरिता परमात्मा धावून येतो. अंबरीश नावाचा राजा, तो द्वादशी व्रत करायचा. द्वादशी व्रताचा असा नियम सांगितला जातो, दशमीच्या दिवशी एकदाच जेवायचं, एकादशी निर्जला करायचे आणि द्वादशी सूर्योदयाच्या वेळेला पारणं सोडायचं. पाण्याची यथासंग पारणं सोडण्याकरिता दुर्वास ऋषींना निमंत्रण दिलं. आता दुर्वास ऋषी आले, पण भलते रागीट होते. दुर्वास ऋषी आपला चेला वगैरे बरेच शिष्य काही सोबत घेऊन आले. ते म्हटले, राजा पारणाला वेळ आहे थोडा, मग आम्ही जरा स्नान आटोपण येतो आमचं. 12 12:30 झाले, तिकडंच बसले, लवकर आले नाही. इकडं वेळ पारणं सोडायची निघून चालली, काय करावं, काही जमेना. मग राजाला काही ब्राह्मणांनी सांगितलं, राजा तुझं व्रतही यथासंग पूर्ण व्हावं आणि तुला दुर्वास ऋषींना आमंत्रित केलं, मग त्यांचा आदर सत्कारही व्हावा, त्यांचा अपमान तुझ्याकडनं घडू नये किंवा तुला कुठला दोष लागू नये, याच्याकरिता थोडंसं तीर्थ म्हणजे जल घे आणि तुझ्या व्रताची सांगता तू कर. त्याने तसं केलं. पण दुर्वास ऋषी भलते रागीट, त्यांना आला राग, काय राजा मला बोलवलं आणि व्रताची सांगता करून घेतली. कृत्या निर्माण केली, जटातून काढली आणि त्या राजाच्या पाठीमागे सोडली. आता परमात्म्याचा भगवंताचा नियमच असा आहे, आपल्या भक्तावरती संकट आलं की लगेच धावून येतो परमात्मा. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराय, लगेच धावून येतो. बाबू मागे पुढे, बाबू मागे पुढे, गवी कोडे संकट, संकटाला की धावून जातो. भगवंताने ते सुदर्शन चक्र सोडलं.
ती कृत्या नाहीशी केली, पण ते दुर्वासांच्या पाठीमागे लागलं. हां, दुर्वासांच्या. मग दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले, शंकराकडे, प्रत्येक देवाला शरण गेले. अहो वाचवा मला, काहीतरी करा, सोडवणूक करा. ते म्हटले नाही नाही, चक्र तिकडून आलंय, तिकडंच जा, आमच्याकडे येऊच नका, आमच्या घरात नका येऊ, तिकडंच बाहेर जा. काय करायचं आता, संकट तर आलं, मग काय करायचं. काही जण म्हटले काही गरज होती का एवढे उद्योग करायची, गुपचूप बसायचं ना. दुर्वास ऋषी तर घाबरले. मग शेवटी नारदांनी कोणीतरी सांगितलं, बाबा जा, एक काम करा, ज्यांच्यामुळे हे सगळं दुःख आलं त्या राजाकडे पुन्हा जा, राजाला वंदन करा. पर्याय नव्हता, जावं लागलं. राजाला वंदन केलं. वंदन केल्याबरोबर ते सुदर्शन चक्र जाग्यावरती थांबलं. का भक्त प्रल्हादाकरिता भगवंताने नृसिंह अवतार ज्या वेळेला धारण केलं ना, त्याचं पोट फाडलं, मांडीवरती घेतलं आणि नखांची आग होऊ लागली, भडकले भगवंत क्रोधायमान झाले, कोणालाच आवरेना. बाकीच्यांना वाटलं आई साहेबांना बोलू. आई साहेब पती माणूस नवरा किती रागवलेला असता तर मालकीने पाहिलं का जरा शांत होईल, म्हणून आई साहेबांना बोलवलं. आई साहेब म्हटलं, असलं रूप आपण कधीच नाही पाहिलं बा, आपण काय जाणार नाही, मी हे रूप नाही पाहिलं, ते पाहिलं होतं. सुंदर ते ध्यान उभे वटेवरी किंवा शेषावरती निद्रिस्त असणारा तो परमात्मा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. त्याचं ते रूप मी पाहिलं देवाचं. नाही बाबा मी नाही जाणार, काय करायचं. मग शेवटी लक्षात असं आलं की भगवंताचा क्रोध शांत कधी होईल. प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुझ्याकरिताच हे रूप धारण केलं ना, तूच जा रे बाबा. भगवंताच्या चरणी डोकं टेकवलं आणि परमात्म्याने मांडीवर ते घेतलं. उचलून घेतला कडीयेवरी भक्ती सुखे निमाला. नाही का, नाम बरवया बरवंट. सांगायचं हे की दुर्वास ऋषींना शरण जावं लागलं आणि मग परमात्म्याचं ते सुदर्शन चक्र शांत झालं. भगवंताने त्याला जे शाप दिलेले होते ना दुर्वास ऋषींनी, की तुला 10 जन्म घ्यावे लागतील, ते शाप दिलेला भगवंताने स्वतःवरती घेतला. स्वर द्या, स्वर. भक्ताकारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास स्वशिले वनमाळी. 10 गर्भवास स्वशिले वनमाळी. म्हणता का माझ्या कान्हाचे नाव भरी घ्या, म्हणा जरा, मला काळी 2 मध्ये जमन. माझ्या कान्हाचे नाव भरी घ्या, हो हृदयी धरुणी, हृदयी धरुणी. माझ्या कान्हाचे नाव भरी घ्या, हो माझ्या कान्हाचे नाव भरी घ्या. भक्ताकारणे आवा येणे घेतली से आळी, पहा गर्भवासी सोशिले वनमाळी. पहा गर्भवासी सोशिले वनमाळी. हृदयी धरुणी तुम्ही याची खेळावया लागा, हा माझ्या कानाचे नाव भरी घ्या, माझ्या कानाचे नाव भरी घ्या, नाव भरी घ्या, नाव भरी घ्या. वाह वाह. भक्ताच्या कैवारे कष्टली सविठ्ठले, अंबऋषी कारणे जन्म 10 सोशिले. हे 10 जन्म कोणते घेतले, मग हे सगळं कोण भक्ताकरिताच तर अवतारे. मत्स्य कुर्म वराह, नृसिंह वामन परशुराम, श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि कलकी. हे 10 अवतार कोणाकरिता, अंबऋषी कारणे जन्म सोशिले. आणि एवढंच नाही, दृष्ट निर्दाळिले कित्येक भक्ताकरिता. आणि अशा भक्त वाट पाहत, शबरी वाट पाहायची की गुरुनी सांगितलं होतं मातंग ऋषी, राम येणार, रामाची वाट पाहायची, राम येणार. शबरी काय करायची माहिती का, शबरीच्या झोपडीच्या बाजूने जेवढे रस्ते होते ना सगळे झाडून काढायचे. का बरं झाडायची, राम तर एकाच रस्त्याने येणार आहे, मग सगळे रस्ते का स्वच्छ करायचे. असे विकाराचे रस्ते स्वच्छ झाल्याशिवाय राम येत नाही. अंतकरणातले विकार नाहीसे केल्याशिवाय तू का म्हणे देह भरिला
विठ्ठले. पण कधी काम क्रोध केले घर रीते, वाटा स्वच्छ झाल्याशिवाय राम येणार नाही आणि अशा दुर्गंधीमध्ये राम बिलकुल येणार नाही. याकरिता विकाराचे रस्ते स्वच्छ झाल्याशिवाय राम येणार नाही. आणि दुसरं कारण, माझ्या रामाला काटा भरायला नको, कुठला खडा रोतायला नको, म्हणून सगळे रस्ते स्वच्छ करायचे आणि रामाची वाट पाहायची. आज मेरे राम जी का वना होगा, शबर की कुटिया को पावन होगा. आज मेरे राम जी का वना होगा, शबर की कुटिया को पावन होगा. आज मेरे राम का वन आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आधन जी का बना होगा, शबर की कुटिया का बना होगा. आज मेरे राम जी का बना होगा, शबर की कुटिया का बना होगा. जब मेरे राम का शबरी वाट पाहायची आणि परमात्म्याने यावं. शबरीला रामरूपी धन प्राप्त झालं. पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, कृपा कर अपरायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. रामरूपी धन मिळालं. कारण परमात्मा हा भक्ताच्या अंतरंगातला भाव जाणतो. प्रमाणे ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा शबरीच्या अंतरंगातला भाव पाहिला. बोरे खाया भिल्लानीची, थोरा प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवंत या भक्ताकरिता येतो, दृष्टांचं निर्दळन करतो. म्हणून परमात्मा भगवंता तू धन्य आहेस. अभंगाचं तिसरं चरण. धन्य तुझा कृपा मनसीला, धन्य तुझा कृपा मनसीले, धन्य तुझा कृपा मनसीला, धन्य तुझा कृपा मनसीले. धन्य तुझा धन्य तुझा कृपा
अमरुषी सारी अमरुषी सारी अमरुषी सारी धन्य तुझ कृपा सिंधू मनतील आपुला तू बोल साच करी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा भजन करा. जरा आता हाताने टाळी वाजवा, फ्रेश व्हा, जरा टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया धन्य तुझ कृपा सिंधू घनतील आपुला तू बोल साच करी. भगवंता तुझे बोल दिले होते काय गीतेमध्ये तू आम्हाला जे वचन दिलं, आश्वासन दिलं, आपुला तू बोल साच करी. मग धन्य तूच धन्य आहे आणि तुझं कृपा सिंधू म्हणतील. ज्ञानोबारांनी वर्णन केले
कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा गणू आजी सोनियाचा देणू आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा गणू आजी सोनियाचा देणू सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनो वसंत समागमो प्रगटला आत्मारामो वर वसंत समागमो प्रगटला आत्मारामो वर वसंत समागमो प्रगटला आत्मारामो हरी पाहिला रे हरी आजी सोनियाचा धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी भगवंता तुझे सांगितलं जे आश्वासन दिलं म्हणून तुकोबराय म्हणता देवा तुला तुझं वर्णन पुराणे करतात आणि मग आमच्याकरिता तो दया सिंधू हो अभंगाचं शेवट तुका म्हणे तुझ वर्णे ते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णे ते पुराणे म्हणे तुझ वर्णे ते पुराणे म्हणे तुझ वर्णे ते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णे ते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णे ते पुराणे तुझा म्हणे दे पुराणे तुका म्हणे तुझा म्हणे दे ओय नारायण दया सिंधू ओय नारायण दया सिंधू अमरुसाठी जन्म सोशिये अमरुसाठी जन्म सोशिये हे अंबरुषी वाटे जन्म सोडिये दुष्ट निर्दालिले किती
आश्रमात या कधी येशील आश्रम म्हणून कधी येशील पाठीत पावना तू रघुनाथा एकदाच ये जाता पाठीत पावना तू रघुनाथा एकदाच ये जाता माझी पूजिन हे बिन माता माझी पूजिन हे बिन माता होती स्वर्ग मत इथे येईल तो स्वर्ग मत इथे येईल हा पुरेपणा जीवना रामायण तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. पुराणे देवा तुझं वर्णन करतात. होय नारायण दया सिंधू, आमच्याकरिता तू दया सिंधू. परमात्म्याच्या भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा. परमात्मा हा भक्ताकरिता येतो, धर्माचं रक्षण करण्याकरिता, भक्ताच्या रक्षणाकरिता. म्हणून संत महात्मे धर्माचं रक्षण करतात. परमात्म्या साधू संतांचं रक्षण करण्याकरिता, धर्माचं रक्षण करण्याकरिता येतो. प्राण गेला तरी चालेल, पण माणसाने आपल्या अंतःकरणातला भावना किंवा हा धर्म सोडता कामा नये. ज्या भगवंतापर्यंत आम्हाला जायचं आहे, फक्त रामाचं भजन करायचं. माणसाचा जन्म हा भगवंताच्या प्राप्तीकरिता. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. परमात्मा प्राप्त झाला की जीवन सफल होतं. आणि परमात्मा प्राप्तीकरिता राम राम स्मरा आधी. तो दया सिंधू परमात्मा आमच्याकरिता आहे, कृपा सिंधू आहे. त्याचं फक्त आम्हाला भजन करायचं आहे. बऱ्याच वेळेला असं मी लक्षात घेतलं, राम राम स्मरा आधी असं अनेक अभंगामध्ये सांगितलं. राम राम स्मरा आधी. आधी का सांगितलं असेल? मग फार काळ चिंतन केल्यानंतर लक्षात आलं, कधीही मरण येऊ शकतं, म्हणून आधी रामाचं भजन करा. आणि मग कधी मरण आला तर काही घाबरायचं कारण नाही. तो परमात्मा रक्षण करत आहे. या विश्वाचा तो मायबाप आहे. माय बाप बंधुजन तुझी सोयरा सज्जन. तुका म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित. परमात्म्याशिवाय हित करणारा कोणी नाही. त्याचं चिंतन करा. आणि ज्या संतांनी त्याचा मार्ग दाखवला त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करू मी देवा कोणी
अरे ज्ञानेश्वरा रामाय ज्ञानदेव आत्ताच आपल्याला